तुमचं लहानपण धुळ्यात गेलं असं मी मग तुम्ही धुळ्याच्या मूळच्या. मी खरं तर वडिलांकडचं म्हटलं जातं ना गाव की मी कुठली वडिलांकडचं, पण मी स्वतः म्हणते की नाही, माझ्या आईच्या वडिलांकडचं गाव याला मी माझं गाव म्हणते. आणि ते आजोळ आपण म्हणतो त्याला. हा बरोबर. तर ते मी ते सगळ्यांना सांगत असते, धुळे शिंदखेडा, कारण की मी शिंदखेड्यातच लहानाची मोठी झाली आहे. आणि मला त्या लोकांनी म्हणजे माझ्या गावातल्या लोकांनी पण मला भरभरून प्रेम दिलंय, म्हणून मी शिंदखेड्याची मी असंच म्हणते. तुम्ही खानदेशी आहात तुम्ही. खानदेशची मी खानदेशची. पण कधी किती वर्ष होतात तुम्ही शिंदखेड्यामध्ये? मी 8वी पर्यंत. 8वी पर्यंत. मग तुमचं बऱ्यापैकी बालपण धुळ्यात गेलेलं आहे. हो 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 अच्छा, मग खानदेशी येते का तुम्हाला? हो मग येस ना, मला आवडच पण म्हणे खानदेशी बोलायले. आम्ही तुम्हाला बोलताना बघितलं मला नाही, मला कुठंतरी म्हणजे मला असं मी कार्यक्रमात असेल ना आणि तिथं मला खालून नाही का प्रेक्षक असेल एखादं खानदेशचं, तर मला नाही का ताई जय खानदेश असं, पण मी लगेच त्याला तू खानदेश, अरे जय खानदेश असं होतं आमचं. बरं, एक सलग किती खानदेशी बोलू शकता तुम्ही? मी काय बोलू ते म्हणजे नॉर्मली मी तुमले खानदेशी बोलते. येस का? हा मला येस ना, खानदेशी येस मी बोलस, पण घरमा बी मना घरमातला सगळा खानदेशीच बोलतस. मनी माय खानदेशी बोलस, मना बाबा खानदेशी बोलतस. या भेटण्यात की खानदेशी यसनी चालू होईनी असं. व ते माझ्याशी नाही बोलले कधी आम्ही, म्हणजे मी मराठीतच बोलले. पण मी बोला म्हणजे जेवण व्हाई ना का तुनं, काय कर राहिनी, काय चाल राही ना तुनं, हे मी बोलू शकते.